वचन दिले तू मला या मालिकेचा नवीन इंटरेस्टिंग भाग असा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कोर्टात सुरू असलेल्या केसमध्ये ऊर्जाला बेल न मिळाल्यामुळे तिला तुरुंगात राहावं लागतं. आता शौर्य हा तुरुंगात ऊर्जाला भेटायला आलेला असतो. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा काय चाललंय तुझं? तू आमचं ऐकणारच नाहीये असं ठरवलंयस का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय झालं आता? त्यावर शौर्य म्हणत असतो, तू ऐकत का नाहीयेस? मी सांगतोय ना, ही केस तू नको लढू, डॅडना लढू दे, निदान डॅडचं ऐक तरी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य तू ऐकून घे माझं. त्यावर शौर्य म्हणत असतो, मी नाही, तू ऐकून घे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू परवा माझं ऐकलं असतंस ना, तर आज तू या तुरुंगात पुन्हा नसतेस, बेलवर बाहेर असतेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो मी असते ना, बेलवर बाहेर असते, पण ते सत्याच्या मार्गाने नाही तर असत्याच्या मार्गाने. त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदारने मला जे काही सांगितलं होतं ते मला खोटंच बोलावं लागलं असतं ना. आणि पद्माला सुद्धा, जर मी गोळी चालवली आहे तर मी गोळी चालवलीच नाही असं कसं काय बोलू शकते? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा एवढंच खोटं बोललं तर काही प्रॉब्लेम नाहीये, त्याने आपलं भलं होत असेल तर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, असं तुला वाटतंय, मला असत्याच्या मार्गाने चालायचंच नाहीये, मला सत्याच्या मार्गाने चालायचंय. जर मी असत्याच्या मार्गाने चालले तर माझ्यात आणि हर्षवर्धन सरांमध्ये फरक काय? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा शब्द जपून वापर, म्हणजे माझ्या डॅडवर तू नको तो आरोप करतेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य, मी हर्षवर्धन सरांवर नको तो आरोप करत नाहीये, तर तुला रियालिटी दाखवते की त्यांच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आलं आलं माझ्या लक्षात, म्हणजे माझ्या डॅडना तू काडीचीही किंमत देत नाहीये असंच ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य तुला कळत नाहीये का मला नेमकं काय म्हणायचंय ते? त्यावर शौर्य म्हणत असतो, कळतंय ना, मला इतकंच कळतंय की तुला प्रचंड माज आहे आणि तुझा हा माज बघ तुझ्याच मस्तीमुळे उतरतो की नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे ना शौर्य, मला कळतंय आता इथून पुढे तू माझी साथ देणार नाहीयेस तर. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा नाही, असा विचारही करू नकोस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग? शौर्य म्हणत असतो, चीड आली आहे मला, चीड. आणि असं बोलत शौर्य तिथून निघून जातो. शौर्य निघून गेल्यानंतर ऊर्जा स्वतःशी बोलते, काय करू मी आता? माझा नवरा या हर्षवर्धन जहागीरदारमुळे माझ्यापासून दुरावतोय की काय? आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत ऊर्जा संपूर्ण केसचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास करत असते. आणि याच दरम्यान तिच्या डोक्यात ट्यूब पेटलेली असते आणि तिला आता पहिला डाऊट हा हर्षवर्धन जहागीरदारवर आलेला असतो. आणि तो अशा प्रकारे की या सगळ्या प्रकरणात मला अडकवलं तर गेलं नाहीये ना, आणि अडकवून मला इथपर्यंत आणण्याचं काम कदाचित हर्षवर्धन जहागीरदारनेच केलं असावं. आणि अशातच आता ऊर्जा स्वतःच्या मनाशी पक्की गाठ बांधते, आता तर मला या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. ऊर्जाला बेल न मिळाल्यामुळे पूर्वा खूपच अस्वस्थ असते. ती देवाजवळ दिवा लावत असते आणि म्हणत असते, देवा देवा हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? आधी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर नेलंस तू, आता माझ्या मुलीलाही दूर नेणार आहेस का? देवा प्लीज या सगळ्यातून तिची सुटका कर, सत्याच्या बाजूने लढते ती. असं सगळं बोलून आता तिथे रडत बसलेल्या पूर्वाला मागून येऊन दळवी काकूंनी शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. दळवी काकू म्हणत असतात, पूर्वा पूर्वा नको काळजी करूस तू, देव एवढा निष्ठुर नाहीये, आपल्या ऊर्जाच्या बाजूनेच आज निकाल लागेल. आणि अशातच आता पूर्वा लगेचच उठते आणि म्हणत असते, दळवी काकू तुम्ही मला घरात जरा लक्ष द्या, मी जरा जाऊन येते. हे वाक्य ऐकल्यावर दळवी काकू म्हणत असतात, ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता पूर्वा ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि तिला ऊर्जाला भेटायचं असतं. पण तिथे असलेला पोलीस हा पूर्वाला ऊर्जाला भेटू देत नसतो. आणि तेवढ्यात तिथून पूर्वा बाहेर पडत असताना समोरच शौर्य येतो. शौर्य म्हणत असतो, काकू तुम्ही?
त्यावर पूर्वा म्हणत असते, शौर्य मला ऊर्जाला भेटायचं आहे, प्लीज काहीतरी कर ना. लगेचच आता शौर्यने तिथे असलेल्या पोलिसांशी वार्ता करत पूर्वाला ऊर्जाशी भेटू दिलेलं असतं. जसं पूर्वाला आत येताना ऊर्जाने पाहिलेलं असतं. ऊर्जा लगेचच म्हणत असते, आई आई या आतमध्ये, खरंच मला तुझ्याशी बोलायचंय, केव्हापासून मी तुझी वाट पाहत होते. त्यावर पूर्वा म्हणत असते, काय ग, काय चाललंय तुझ्या मनात आणि नक्की माझी वाट का पाहत होतीस तू. त्यावर पूर्वाला ऊर्जाने सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं आणि एक एक शब्द पूर्वा नीट ऐकून घेते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर पूर्वा म्हणत असते, ऊर्जा म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय आहे. हर्षवर्धन जहागीरदारने तुला अडकवलंय का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आई हो, पहिला संशय माझा हर्षवर्धन जहागीरदारवरच जातोय, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये तो माणूस अगदी मागे राहून सगळे खेळ खेळतोय असंच वाटतंय मला. त्यावर पूर्वा म्हणत असते, काळजी करू नकोस तू, तुझी आई तुझ्यासोबत आहे आणि तू सांगशील ते मी करीन, त्यामुळे तुला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. सांग मला नेमका कुठून कसा तपास करायचा आहे. त्यावर पूर्वाला आता ऊर्जाने सगळं काही समजावलेलं असतं की मला ज्या बाईने या सगळ्यामध्ये खोटी केस देण्याचा प्रयत्न केला त्या बाईला आई तुला शोधायचं आहे. त्यावर पूर्वा म्हणत असते, ठीक आहे, मी माझ्या परीने जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करते. आणि लगेचच ती बाई नेमकी तुला कुठे सापडू शकते असा अंदाज ऊर्जाने पूर्वाला सांगितलेला असतो आणि त्या बाईचं वर्णन करत ऊर्जाने पूर्वाला तिथून आता आपल्या मिशनवर पाठवलेलं असतं. आता पूर्वा कोणत्या तरी मिशनवर आहे हे पूर्वाने कोणालाच सांगितलेलं नसतं आणि पूर्वा अगदी बारकाईने त्या वस्तीमध्ये फिरत असते. वस्तीमध्ये फिरताना जे नाव ऊर्जाने पूर्वाला सांगितलेलं असतं त्या नावाची बाई त्या वस्तीमध्ये कोणच नसते. पण शेवटी चेहरा सेम टू सेम मॅच झाल्यामुळे पूर्वाने त्या बाईचं आता गचांडीच धरलेली असते आणि तिला फरफटत वस्तीच्या बाहेर आणत तिला जाब विचारलेला असतो. जाब विचारताच ती बोलू लागते, अहो पण तुमचा या गोष्टीशी काय संबंध. त्यावर पूर्वा म्हणत असते, संबंध संबंध सांगते तुला मी, आधी मला सांग हे सगळं करायला तुला कुणी भाग पाडलं, तुझा मास्टर माइंड कोण आहे. हे सगळं ऐकल्यावर ती बाई म्हणत असते, सॉरी मला माफ करा, पण मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत. उद्या जर त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला सांगितलं ना तर तो मला संपवून टाकेल. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, पण तुला एक गोष्ट का कळत नाहीये, जर तू त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाहीस तर पोलीस तुला पकडून नेतील आणि त्यानंतर तुझी सुटका होणार नाही. त्यामुळे तू त्या व्यक्तीचं नाव सांगण्यातच तुझं भलं आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ती बाई चांगलीच घाबरलेली असते आणि अशातच आपण पाहतोय या सगळ्यातून आपण वाचलो पाहिजे म्हणून ती बाई म्हणत असते, ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सांगते. आणि अशातच आता तिथे अचानकपणे शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, काकू मी मगातपासून तुमचा पाठलाग करत होतो, तुम्ही घरी न जाता इथे कुणीकडे आलात तुम्ही आणि इकडे या कोणत्या बाईशी बोलताय तुम्ही. त्यावर पूर्वा म्हणत असते, बरं झालं शौर्य तू माझा पाठलाग केलास. शौर्य हीच ती बाई जिने आपल्या ऊर्जाला खोटी केस दिली होती आणि तिला अशा प्रकारे गुंतवून या सगळ्यामध्ये अडकवण्यात हिचाच हात आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय. आणि अशातच आता पूर्वा म्हणत असते, हो, आणि आता ही त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे ज्या व्यक्तीने हिला हे सगळं करायला भाग पाडलंय. त्यावर शौर्य चांगला चिडतो आणि बोलू लागतो, ए बाई सांग लवकर, तुला कुणी करायला भाग पाडलं हे सगळं. त्यावर ती बाई म्हणत असते, अहो साहेब ती खूप मोठी आसामी आहे, मी जर त्या व्यक्तीचं नाव घेतलं ना तर कदाचित ती व्यक्ती माझ्या घरातल्या सगळ्यांना मारून टाकेल. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काळजी करू नकोस तू, मी तुला प्रोटेक्शन करीन, अजिबातच तुला या सगळ्यात अडकू देणार नाही. त्यावरती बाई म्हणत असते, ठीक आहे सांगते मी तुम्हाला. आणि अशातच आता त्या बाईने हर्षवर्धन जहागीरदार असं नाव घेताच शौर्य एकदमच हादरतो. पण पूर्वाला मात्र अजिबातच हादरा बसलेला नसतो, कारण पूर्वाला आधीच अंदाज आलेला असतो की ऊर्जाने सांगितल्याप्रमाणे हर्षवर्धनच या सगळ्याच्या मागे असणार आहे. शौर्य लगेचच म्हणत असतो, ए बाई काय बोलतेस तू, हे हर्षवर्धन जहागीरदारचं नाव कसं काय घेऊ शकतेस तू. त्यावरती बाई म्हणत असते, अहो पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मला जर त्या व्यक्तीनेच हे सगळं करायला भाग पडलंय
तर मी तुमच्या समोर खरं उघड केलंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का की हे हर्षवर्धन जहागीरदारने केलंय म्हणून? त्यावरती बाई म्हणत असते, माझ्याकडे प्रूफ हवं तर मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर बरेचदा त्यांचा फोन आला होता त्याचं रेकॉर्ड दाखवू शकते. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, बघू. आता शौर्यने त्या बाईच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये सगळं काही ते कॉल लेक्स पाहिलेले असतात आणि त्यातून शौर्यला थोडंफार अंदाज आलेला असतो की ही बाई जे काही बोलते ते अगदीच चुकीचं नाहीये. लगेचच शौर्य म्हणत असतो, हा एवढासा पुरावा पुरेसा नाहीये, अजून काही पुरावा आहे का? त्यावरती बाई म्हणत असते, हो ना, अजून एक पुरावा आहे. आणि अशातच आता थेट शौर्य म्हणत असतो, कोणता? लगेचच आता शौर्यला त्या बाईने एक व्हिडिओ प्ले करून दाखवलेला असतो, ज्या व्हिडिओत त्या बाईने हर्षवर्धन असा बोलत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, हवा तेवढा पैसा देईन, पण या ऊर्जाला मी सांगतो तशी खोटी केस द्यायची आणि मी सांगतो तसंच वागायचं आणि या ऊर्जाला सांगायचं की मी मोबाईल सुद्धा वापरत नाही, मी खूप गरीब आहे, असं सगळं दाखवायचं आणि तुझ्या मुलीच्या दोन्ही किडन्या फेल आहेत असं चित्र उभं करायचं. आता हर्षवर्धन स्वतः त्या व्हिडिओमध्ये हे सगळं बोलत असताना शौर्य ऐकतो आणि शौर्य पूर्णपणे हादरतो. लगेचच आता पूर्वा म्हणत असते, शौर्य शौर्य सांभाळ स्वतःला, एवढं टेन्शन करून घेऊ नकोस. आज तुझ्यासमोर हर्षवर्धनचा खरा चेहरा उघड झालाय, पण आम्हाला आधीपासूनच हर्षवर्धनचा खरा चेहरा माहिती आहे. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काकू काकू खरंच खूपच एकदम वेदनादायक आहे हे. त्यावर शौर्यला आता ऊर्जाची आई पूर्वा म्हणत असते, आता कळतंय तुला ऊर्जा का नको म्हणत होती हर्षवर्धनने ही केस लढावी म्हणून? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो काकू, आलं माझ्या लक्षात, म्हणजे डॅडच या सगळ्या मागचे मास्टर माइंड आहेत तर. त्यावर लगेचच आता पूर्वा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, आता लगेचच्या लगेच जाऊन तू हर्षवर्धनला या बाबतीत जाब विचारणार नाहीयेस. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही काकू, आता मी अजिबातच थांबू शकत नाही. हर्षवर्धन जहागीरदारचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर उघड करायचा आहे मला. त्यावर पूर्वा म्हणत असते, प्लीज शौर्य, माझं ऐकून घे. आधी तू ऊर्जाशी बोल, ऊर्जाला या संदर्भात सगळं काही सांग आणि तिचं काय म्हणणं आहे ते ऐक आणि त्यानंतर आपण व्यवस्थित प्लॅन करून हर्षवर्धनला एक्सपोज करूया. त्यावर शौर्य म्हणत असतो, काकू अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि लगेचच आता त्या बाईला शौर्यने आपल्या एका वेगळ्या अड्ड्यावर ठेवलेलं असतं प्रोटेक्शनसाठी आणि त्यानंतर शौर्य हा पूर्वाबरोबर तुरुंगात आलेला असतो आणि तिथे शौर्यला बरोबर येताना पाहून ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की आपल्या आईने सगळं काही ठीक केलंय. आणि अशातच आता शौर्य जवळ येतो आणि म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा माफ कर मला, मी खरंच तुला ओळखू शकलो नाही, तुझ्या मनात काय चाललं होतं हे समजू शकलो नाही, पण आज काकूंमुळे मला कळून चुकलं, मी एकदम वेगळ्या वाफेत वाहत चाललो होतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, बस बस शौर्य, काय झालंय ते सांग. त्यावर पूर्वा म्हणत असते, ऊर्जा तुझा संशय खरा ठरलाय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे? शौर्य म्हणत असतो, डॅडच या सगळ्या मागचे मास्टर माइंड आहेत. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अच्छा, आलं माझ्या लक्षात, म्हणजे मी जो विचार करत होते तो अगदी बरोबर आहे. ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, तुला आता काळजी करायची गरज नाहीये. आता जेव्हा कोर्टात केस उभी राहील त्याच क्षणाला तुला या सगळ्यातून मी निर्दोष बाहेर काढणार आहे आणि आता तुझी केस मी लढणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य, ही लढाई माझी आहे आणि ही मलाच लढली पाहिजे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, तुझ्या पुढे मी नाही जिंकू शकत आणि मला जिंकायचं सुद्धा नाहीये. आणि अशातच आता शौर्य थेट पूर्वाला म्हणत असतो, काकू तुम्ही बोला ऊर्जाशी, मी माझं बाहेर जाऊन महत्त्वाचं काम करतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे काही कळलंय ते तुलाच कळलंय आणि इतर कोणाला कळू नये याचा अगदी योग्य पद्धतीने विचार कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, काकूंनी मला समजवलंय काय करायचं ते. आणि अशातच आता शौर्य तिथून बाहेर जातो. इकडे हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाला तर 7 दिवसाची रिमांड मिळाली आहे. आता या ऊर्जाचा रिमांड कसा काय वाढत 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 जाईल याचाच मला विचार केला पाहिजे आणि एके दिवशी या ऊर्जाला तुरुंगात खडी फोडायला पाठवायचं आहे. आणि अशातच आता थेट शिर्केचा फोन या
हर्षवर्धनला आलेला असतो आणि शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, अहो चांगली गुड न्यूज दिलीत तुम्ही. या ऊर्जाला तुम्ही 7 दिवस रिमांडवर पाठवलंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वकील हर्षवर्धन म्हणत असतो, आमदार शिर्के काळजी करू नका तुम्ही, मी सगळं काही बरोबर करतो, तुम्ही फक्त मी सांगितल्याप्रमाणे करा. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, हो ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करतो मी. आणि मग दोघं हसू लागतात. इकडे कुमुदिनी आता फायनली विजयाला म्हणत असते, विजया, तू ना शब्द जपून वापरत जा, कारण आज वापरलेले शब्द उद्या तुलाच टोचतील. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे आईसाहेब नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला, आणि तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे कसं काय बोलू शकता. त्यावर कुमुदिनी म्हणते, का का नाही बोलू शकत, तू विसरतेस का, सगळ्यात आधी या घरची सून मी आहे आणि त्यानंतर तू, म्हणजे आता सासू मी, आणि सासू तूही झाली आहेस, पण सासू सारखं वागत नाहीयेस तू, अगदी मनमानी कारभार चालवतेस तू. तुला असं वाटतंय या घरात तू फक्त एक हिटलर सारखं वागू शकतेस, पण नाही या नाही, हिटलर सारखं तुला वागता येणार नाही, कारण तू स्वतःचाच यामागे नाश करून घेते. त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब माझी खूपच चिडचिड होते, मला या घरात काडीचाही मान उरलेला नाहीये. त्यावर तुला या घरात काडीचा मान कसा उरलेला नाहीये असं जेव्हा कुमुदिनी म्हणते, त्याच वेळेला दिव्या मागून येते आणि म्हणत असते, मानपणाची गोष्ट चालली आहे का इथे, मान तर खला मला मिळत नाहीये. सून झाल्यापासून या घरातली मोठी सून आहे मी, पण कोणीही मला त्या लेवलचा मान देतच नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, दिव्या आत्ताच्या आत्ता आज जा आणि अजिबातच आता इथे तडमड करू नको. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळू शकतं असंच वाटतंय. पण खरंच या मालिकेत इंटरेस्टिंग असं काही घडेल का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.